पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या। या भेटीनंतर सिडकोकडून लेखी उत्तर देण्यात आलं असून पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेत पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। म्हात्रे यांनी मांडलेल्या समस्येनुसार पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या संदर्भात सिडको प्रशासनाने दिलेल्या उत्तरात नमूद केलंय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत JNPT येथून जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुधारला जाणार आहे। तसंच सिडकोकडून दररोज ठराविक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिलं जात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। मात्र वाढती लोकसंख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे सध्या पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। दरम्यान या प्रश्नावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अरविंद म्हात्रे यांनी दिलाय। पनवेलमधील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होतीये। आपण पाहता पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाणी समस्याबद्दल आहे आणि या पाणी समस्येसंबंधी खारघर, नावडा वसाहती, कांबोटा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इथले नागरिक आज जवळजवळ 200-300 नागरिक आज आम्ही आव्हान केलं होतं पनवेल महानगरपालिकेमध्ये का इथल्या सिडकोमधून जे वसाहतीमध्ये आहेत सिडकोच्या या 23 MLD पाणी सिडकोच्या वसाहतीमधून कमी येतोय। यासाठी आम्ही सिडकोच्या MDना पत्र दिलं होतं का आम्हाला मिटिंगचा वेळ द्या। ते वेळ न दिल्यामुळे आम्ही त्यांना मेल केलं होतं व ते आजच्या टायमिंग देऊन आम्हाला ते बोलवलं होतं। यामुळे जॉईंट दोन्ही आता आमचे काँग्रेसचे नेते सुदामजी पाटील साहेब बोलले तर त्याप्रमाणे आम्ही सर्व दोन्ही जॉईंट MDना भेटलो। जॉईंट MDना त्या आमच्या व्यथा सांगितल्या, कुठे कुठे प्रेशर कमी आहेत, कुठे कुठे MLD किती, नावडा फेज 2 मध्ये MLD किती येतो, खारघरमध्ये किती येतो, हे सर्व मार्गदर्शन दिले। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या नवी मुंबईकडनं मागणी करतोय, तुमच्या मागणीनुसार आम्ही सांगितलं तसं होणार नाही, तुम्ही 5 ते 6 MLD हा पाणी खारघरमधला म्हणजे आमच्या भागामधला JNPTला तुम्ही दिलेला आहे, तो 6 MLD पाणी आमच्याकडे वर्ग करावा। जोपर्यंत वर्ग करत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही जाणार नाही, ही भूमिका आम्ही ठामपणाने घेतली। त्यामुळे ते शेवट 2-2.5 तास प्रचंड चर्चा झाल्यानंतर आम्ही कुठे उठायचा प्रयत्न करत नसल्यामुळे ते 6 MLD 4 ते 6 MLD पाणी जो JNPTला जातो तो पाणी हा सिडकोचा या आमच्या नावडा, खारघर, पनवेल, कांबोटा पूर्ण सिडको नोडमध्ये फिरवण्याचा निर्णय घेतला। बाकी 20 MLD काही नवी मुंबई महानगरपालिकेकडनं मागणी केलेली आहे, त्याच्यामधनं जो 15 MLD हा पाणी तुम्हाला देऊ अशी अपेक्षा केलेली आहे। मी त्यांना पत्रही दिलेलं आहे तर त्याला 15 MLD पाणीसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे। ते आश्वासन दिलं नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या क्षणी देतील त्या क्षणी तुम्हाला आम्ही देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन ही पनवेलमधून जातोय, ती तोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आम्ही गुन्हा दाखल करण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला, परंतु जो पाणी या जनतेला आम्ही जो आश्वासन दिलेलं आहे, ज्यावेळी जनतेकडे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभे राहिलेलो होतो त्यावेळी जनतेला आम्ही आश्वासन दिलं का तुम्हाला पाण्याची कमतरता आम्ही कधी पडून देणार नाही, यासाठीही आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि मला खूप आनंद वाटतोय, कमीत कमी 4 ते 6 MLD पाणी हा आम्हाला दिले। तुम्ही हा पत्रही पाहू शकता, सिडकोनी हा 4 ते 6 MLDचं पाणी आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबद्दल मी सिडकोचे MD, सिडकोचे जॉईंट MD आणि सिडकोच्या मॅडम जे अधिकारी पाणी विभागातले आहेत त्यांचा मी धन्यवाद देतो। आमचे ॲक्शन नक्कीच आम्हाला माहीत आहे, नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ते सिडकोने सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेकडनं 20 MLD पाणी मागितलेलं आहे, त्याला कोटा आम्हाला दिला नाही तर आम्ही सिडकोला 15 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे। 15 दिवसात आम्हाला त्याच्याबद्दल जर माहिती नाही मिळाली तर आम्ही 100% नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणारच आहोत। आणि जर त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही नवी मुंबई महानगरपालिका तर आम्ही येणारा पाणी जो पनवेल आमच्या महानगरपालिका क्षेत्रामधून जातो तो 100% बंद केला जाईल, हा आमचा इशारा म्हणून तुम्ही सदा विरोधी पक्षनेते यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स
आपलं चॅनल, आपला आवाज.